नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि जसं तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेल, अनेक लोकांना आजही प्रश्न पडतो, देव नावाची गोष्ट आहे का, आणि आहे तर कुठे आहे, तो कुठे भेटेल. याच प्रश्नाचं उत्तर आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. देव आहे किंवा नाही आहे हा खरं तर ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अनेक लोकांना देव आहे असं वाटतं, अनेकांना वाटतं देव नाहीये. आता देवाचं अस्तित्व आहे की नाहीये हे समजून देण्यासाठी तुम्हाला एक सुंदर अशी गोष्ट सांगतोय, कथा सांगतोय. या कथेतून तुम्हाला कदाचित या प्रश्नाचं उत्तर मिळेल. जर का तुम्ही कथा पूर्ण ऐकली, व्यवस्थित ऐकली आणि त्याच्यावर जर विचार केला तर तुम्हाला नक्की या प्रश्नाचं कायमस्वरूपीचं उत्तर सापडणार आहे. चला सुरुवात करूया कथेला. भुवनगड नावाचं एक गाव असतं. ते गाव पूर्ण पंचक्रोशीमध्ये खूप प्रख्यात असतं, फेमस असतं. तर त्याचं कारणही तसं विशिष्ट असतं, कारण ते गाव आणि त्या पूर्ण गावातली सगळी लोक जवळजवळ सर्व लोक हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे असतात, सात्विक वृत्तीचे असतात, देव धर्म जाणणारे मानणारे असतात. देवाचा कुठलाही उत्सव असेल किंवा कुठलंही कार्य असेल तर त्या ठिकाणी त्या गावातले लोक आवर्जून उपस्थिती लावत आणि त्या गावामध्ये देवा धर्माचा प्रत्येक उत्सव हा अतिशय उत्साहाने साजरा केला जात असतो आणि सर्व गाव त्याच्यामध्ये सामील होत असत. असं हे गाव होतं. पण ह्या धार्मिक आणि सात्विक गावामध्ये जयदेव नावाचा एक तरुण होता. तो मात्र ह्या सगळ्या गोष्टीला अपवाद होता. जिथे पूर्ण गाव धार्मिक आहे आणि देवावर डोळे झाकून विश्वास करणारा आहे, तिथे जयदेव हा एकमेव असा तरुण होता जो देवावर 1% विश्वास करत नव्हता. किंवा त्याला देव आणि दैवी गोष्टी या सगळ्या भाकड कथा वाटत असे. तो सगळ्या धार्मिक ग्रंथांना किंवा सगळ्या धार्मिक गोष्टींना फक्त कथा किंवा त्यांना तो दंतकथा म्हणत असे. आणि त्या गावामध्ये जिथे जिथे देवाचा काही कार्यक्रम होत असे, चालत असे, किंवा जिथे त्याला लोक देव किंवा देवाचं काहीतरी करताना दिसत, तिथे तो मुद्दाम जायचा आणि त्या लोकांना डिवचण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याला एक वेगळाच आनंद मिळायचा की तो त्या लोकांच्या श्रद्धेला, भावनेला एक प्रकारे आपण म्हणूया की आव्हान करायचा. आणि हे सगळं काय चालवलंय, सगळं खोटं आहे, तुम्ही सगळे मूर्ख आहात वगैरे वगैरे खूप काही त्यांना बोलायचा. पण गोष्ट अशी होती की त्या गावातले जे लोक होते ते त्याला कधीही त्याच्या भाषेत किंवा त्याच्या शब्दात, त्याच्या पद्धतीने कधी उत्तर देत नसत. कारण त्या गावातले लोक इतकी धार्मिक आणि इतकी सात्विक होती की त्यांना त्याला बरं वाईट बोलणं किंवा त्याच्या प्रकारे त्याच्या पद्धतीने वागून उत्तर देणे त्या लोकांना योग्य वाटत नव्हतं. त्यामुळे त्याचं जो काही बोलणं, वागणं, सगळं जे काही होतं वाईट सगळ्यांना वाटायचं. सगळे लोक परेशान होते त्याच्या नावाने, पण त्याला बोलायचं कोणी नाही, कारण त्या लोकांची त्याची वृत्ती नव्हती गावातल्या. अनेक वर्ष हा प्रकार त्या गावात सुरू होता. बऱ्याचदा लोकांनी एकत्र येऊन त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा किंवा त्याला कशी अद्दल घडवावी, त्याला पटवून कसं द्यावं, ह्या गोष्टीवर बऱ्याचदा गावाने मिटिंगही घेतली. पंचायतमध्ये मिटिंगा बोलवायचे लोक की काय करायचं, याला कसं समजवायचं. पण त्याच्यातनं काही मार्ग तोडगा निघत नव्हता. अनेक वर्ष असंच चाललेलं होतं. आणि दरम्यान काय होतं की बऱ्याच वर्षानंतर अचानक एके दिवशी त्या गावामध्ये कुठून तरी दूरून एक अतिशय दिव्य यती येतात. एक साधू, संन्यासी, खूप दिव्य त्यांचं स्वरूप असतं. म्हणजे त्यांना पाहताच क्षणी कोणीही त्यांना नमस्कार करेल असं त्यांचं रूप होतं, तेजस्वी. आणि त्यांच्या चेहऱ्यावरच त्यांचं तेज आणि त्यांचं ज्ञान दिसत होतं. असे एक दिव्य साधू अचानक त्या गावात एक दिवशी आले. त्यांना पाहून लोकांना खूप प्रचंड आनंद झाला. मुळात सात्विक वृत्तीचे लोक आणि त्यात एवढा दिव्य साधू आल्यानंतर लोकांच्या आनंदाला पारावार नव्हता. सगळे लोक त्यांना कुठे बसू कुठे उठू असं करू लागले.
त्यांचा प्रचंड आदरातिथ्य गावातल्या लोकांनी केला, सन्मान केला यथाशक्ती. आणि त्यांना आराम करण्यासाठी निवास त्यांना म्हणून त्यांना गावात असलेलं जे एक देऊळ होतं त्या देवळामध्ये त्यांना यायची विनंती केली गावातल्या लोकांनी. आणि त्या साधूंनी त्यांचा मान ठेवून गावात त्या देवळात ते आले. त्या ठिकाणी लोकांनी त्यांना विश्रांती करायला जागा करून दिली. त्यांना काय हवं नको ते सगळं बघू लागले. आता असे करत 2 ते 3 दिवस गेले. ते साधूही त्यांनाही त्या गावामध्ये थांबायचं जरा त्यांची इच्छा झाली. काय कारण असेल ते माहिती नाही, ते त्यांनाच माहिती असावं. पण त्यांना एक वाटलं की या गावात आपण अजून काही दिवस थांबलं पाहिजे, म्हणून ते थांबले. आणि एक 2-4 5-6 दिवस गेल्यानंतर त्या साधूंनी त्या गावामध्ये ना दररोज सायंकाळी मंदिरामध्ये गावातल्या लोकांना उपदेश करायचं ठरवलं. म्हणजे जे काही त्यांच्याकडे देवाधर्माचं आणि आपल्या संस्कृतीचं ज्ञान आहे ते त्यांना वाटलं की मी जोपर्यंत इथे आहे, लोक माझी एवढी शुश्रूषा करत आहेत, एवढं देखरेख करत आहेत, तर त्या बदल्यात आपण त्यांना काहीतरी ज्ञान द्यावं, उत्तम ज्ञान, असं त्या साधूंच्या मनात आलं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत रोज रात्री आपण गावातल्या सर्व लोकांना बोलूया आणि देवाचा धर्माचा उपदेश करूया. म्हणजे एक प्रकारे कीर्तन आपण करूयात, ज्याच्याने या गावातले लोक सात्विक आहेत, त्यांना आनंद होईल, असं म्हणून निरोप पाठवला साधूंनी गावामध्ये चर्चा झाली. लगेच निरोप पसरला आणि त्या दिवसापासून रोज रात्री सर्व लोक, जेवण वगैरे झालं, त्यांचं दिवसभराचं जे काही काम करून आले, घरी गेले, जेवण झालं आणि सगळे लोक घाईघाईने देवळामध्ये जमायला लागले. आता देवळामध्ये साधूंचं कीर्तन चालू लागलं. आता हे सगळं बघून तो जो नास्तिक होता, जयदेव नावाचा तरुण, त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं. तो तिथे जायचा, नेहमीप्रमाणे त्याचा जो उपद्रव होता की जिथे देवाचं धर्माचं कार्य चाललंय तिथे जायचं आणि त्यांना डिवचायचं. त्या पद्धतीने तो तिथेही गेला, देवळात जाऊ लागला. सगळी लोक बसलेली असताना तो एका बाजूला एका कोपऱ्याला खांबाजवळ उभा राहून देवळात तो अतिशय मिश्किलपणे हसू लागला. मध्येच एखाद्या विषयावर जेव्हा ते साधू बोलत आहेत तर त्यांना प्रश्न करू लागला. ते जे काही सांगतायत त्याच्यावर आक्षेप घेऊ लागला आणि तो म्हणायचा की हे सर्व थोतांड आहे, असेल तर मग सिद्ध करून दाखवा, देव आहे तर मग मला दाखवा, मला का दिसत नाही, तुमचा देव तुम्हालाच दिसतो, मला का दिसत नाही, असं म्हणून तो त्या साधूंनाही नको नको ते बोलू लागला. हळूहळू काही दिवस हे सर्व चाललं. तर त्या गोष्टी बघून मग गावातल्या लोकांनी त्या साधूंना सांगितलं की महाराज म्हणे, हा जो तरुण आहे तर हा असाच आहे, हा अगदी आम्ही याला लहानपणापासून बघतोय, हा अशाच प्रकारे देवाच्या अस्तित्वाला अजिबात मानत नाही. बरं म्हणे, तो मानत नाही तर याचा आम्हाला काही अडचण नाही, परंतु आम्ही सर्व देवाला मानतो याचा देखील याला त्रास होतो आणि तो नेहमीच सगळ्यांना हेच पटवून द्यायच्या भानगडीत पडत असतो की देव नाहीये, मी मानत नाही, तुम्ही मानू नका. तर याचा सगळ्याचा आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय म्हणे. गेल्या अनेक वर्षापासून हा देवाचा धर्माचा प्रत्येक कार्यामध्ये विघ्न आणायचा प्रयत्न करतो, आम्हाला कळत नाही याचं काय करायचं. तर महाराज, आपण अंतर्ज्ञानी आहात, दिव्य आहात, आपल्याला वेदांचं ज्ञान आहे, आपण ज्ञानी आहात, तर अशा व्यक्तीचं काय करायचं आणि याचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्हाला तुम्ही सांगा. आता गाववाल्यांची इतकी प्रचंड तक्रार ऐकून घेतल्यानंतर साधू महाराजांनी क्षणभर विचार केला आणि त्यांनी लोकांना सांगितलं की त्याला माझ्याकडे पाठवा, म्हणजे त्याला उद्या सकाळी माझ्याकडे देवळात पाठवा, मी त्याच्याशी बोलतो, असं ते म्हणाले. त्या पद्धतीने गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं की साधू महाराज जे आपल्या गावात आलेले आहेत त्यांना तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणून त्यांनी तुला उद्या सकाळी देवळात बोलवलेलं आहे एकट्याला. महाराजांनी सांगितलं की कोणी त्याच्यासोबत यायचं नाही, तर त्याला एकट्याला म्हणून बोलवलं. तसं तो दुसऱ्या दिवशी एकटा देवळात सकाळी गेला, महाराजांना भेटला, साधूंना, आणि म्हणाला की काय महाराज, तुम्ही मला बोलवलं, तुम्हाला काय महत्त्वाचं बोलायचं आहे, मला कुठल्या देवाच्या गोष्टी सांगू नका म्हणजे झालं. तिथेही तो बोलला. तसे ते साधूही मिश्किलपणे हसले.
स्मित हास्य केलं आणि म्हणाले, नाही मी तुला देव आहे बाबा, मी तुला या पटवून देण्याच्या गोष्टी भानगडीत मी पडणारच नाहीये. मी फक्त तुला एवढ्यासाठी बोलवलं आहे की तू प्रत्येकाला तुझं जर वैयक्तिक मत आहे की देव नाहीये किंवा तुला देवाच्या अस्तित्वावर जर शंका असेल तर हा तुझा वैयक्तिक प्रश्न आहे. तू गावातल्या लोकांना का त्रास देतोस आणि तुझं जे मत आहे ते इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न का करतोस, असं त्यांनी विचारलं. तसं मग तो तरुण म्हणाला की म्हणे मी जेव्हापासून जन्माला आलेलो आहे आजपर्यंत मी कधी देवाला पाहिलेलं नाहीये किंवा देव आहे किंवा असेल असा कुठलाही अनुभव किंवा असा कुठलाही साक्षात्कार मला आजवर झालेला नाहीये. तर मग इतके लोक हे सगळे देवदेव का करतात? यांना देव दिसला आहे का किंवा यांना काय अनुभव आलेला आहे का, साक्षात्कार झालेले आहेत का, जर हे देवाला मानतायत हे मला कळत नाही. म्हणून मी यांच्याकडनं हे सगळं रोज जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की देव आहे असं हे म्हणतायत तर मग का म्हणतायत, म्हणून मी यांना डिवचत असतो. आणि मला तो म्हणतोय की मला आजही प्रश्न आहे आणि मी तुम्हालाही विचारतो, तुम्ही एवढे दिव्य जर आहात, तुम्ही म्हणतात एवढ्या मी इकडून आलेलो आहे आणि तुमच्या बाबतीत मी बरंच काही ऐकलेलं आहे म्हणे, गावात तुम्ही खूप लांबून आलेले आहात, तुम्ही खूप तप वगैरे काही केलेलं आहे, मग तुम्ही जर एवढे ज्ञानी आहात तर मग तुम्हीच सांगा म्हणे मला देव आहे का खरंच. मी रोज अनेक वर्ष जो प्रश्न घेऊन फिरतोय त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे म्हणे. तर मग यावर ते साधू त्याला म्हणतात की ठीक आहे म्हणे, ते देव आहे किंवा नाही आहे ते आपण नंतर बघूयात, पण पहिले तू एक काम कर की तू आज सायंकाळी म्हणजे अंधार पडल्यावर म्हणजे सायंकाळ झाली की बाबा सूर्य मावळला की तसा तू माझ्याकडे ये, मग तेव्हा आपण बघू म्हणे काय तुझा प्रश्नाचं काय होतं काय नाही. तू संध्याकाळी ये पण आता नको, आता मी तुला नाही सांगू शकत, आता आमच्या तपश्चर्येचा ध्यानाचा वेळ झालेला आहे, तू सायंकाळी ये असं त्यांनी सांगितलं. तसं तो म्हणला ठीक आहे म्हणे, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मी काही करेल, मी जातो संध्याकाळी येतो. ठीक आहे. तसा तो गेला आणि न चुकता सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर लगेच तो देवळात आला. साधू महाराज बसले होते. पुन्हा त्याने त्यांना प्रश्न केला, मला आता सांगा म्हणे देव आहे का आणि आहे तर कसा आहे सिद्ध करा. मग त्या साधूंनी त्याला सांगितलं, बरं तुला देव आहे नाहीये हा विषय जर तुला समजायचा असेल तर मी सांगतो तसं तुला करावं लागेल आणि तंतोतंत करावं लागेल. त्यानंतर तू परत माझ्याकडे ये, मग आपण बोलूया. ठीक आहे म्हणे, सांगा महाराज मी काय करायचंय. त्यानंतर मग त्या साधूंनी त्याला सांगितलं की तू आता एक काम कर, इथून तू तुझ्या घरी परत जा. घरी परत जाताना तुझ्या वाटेमध्ये मार्गामध्ये तुला जी प्रथम 5 लोक दिसतील, म्हणजे जी पहिली 5 लोक भेटतील, त्या 5ही लोकांना तू हाच प्रश्न विचारायचा की देव आहे का. आणि त्यांनी जे काही उत्तर तुला दिले ती उत्तरं व्यवस्थित लक्षात ठेव आणि पुन्हा उद्या सकाळी मला भेटायला देवळात परत ये. तो म्हणाला ठीक आहे म्हणे, यात काय मोठी गोष्ट आहे, मी जातो. तसं त्याने निरोप घेतला आणि निघाला घराकडे पुन्हा. आता घरी जाताना त्याला जी पहिली 5 लोक भेटणार त्यांना प्रश्न विचारायचा असं साधूंनी सांगितलेलं. मग घरी जाता जाता वाटेमध्ये गावाची काही शेतं होती. त्या शेतांच्या वरून जात असताना त्याला एक शेतकरी भेटला. तो शेतकरी काहीसा चिंतेत होता, बसलेला होता. त्या शेतकऱ्याला त्याने विचारलं की काय झालं म्हणे, तुम्ही काय एवढ्या टेन्शन मध्ये किंवा एवढ्या दुःखात का दिसत आहात. तर तो शेतकरी म्हटला काय नाही बाबा म्हणे, माझं टेन्शन, माझं काहीतरी आहे मनस्ताप, तू सांग तू कोण आहे आणि कुठे चाललायस. मग जयदेव म्हणाला की मी जयदेव आहे, आपल्याच गावात राहतो. मग ते जाऊ द्या म्हणे, मला फक्त एक सांगा, देव आहे की नाहीये यावर तुमचं काय मत आहे म्हणे. मग तो शेतकरी म्हणाला की बाबा देव आहे की नाहीये मी तर काही पाहिलेलं नाही म्हणे, पण माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला एवढंच समजतं म्हणे की मी एवढ्या मेहनतीने ही शेती पेरलेली आहे. मी सावकाराकडनं कर्ज घेऊन त्या पैशांनी खर्च करून बियाणं टाकून
महागाचं सगळं साहित्य वापरून मी शेती केलेली आहे, आता पेरलेली आहे. आता वेळेवर जर पाऊस आला आणि माझं शेत पिकलं, मला उत्पन्न चांगलं निघालं, तर माझ्यासाठी देव आहे, तर मी मानेल की देव आहे म्हणे. जयदेव म्हणाला ठीक आहे. त्याला साधूंची आज्ञा होती की तू बाकी काहीच करायचं नाही, प्रतिप्रश्न वगैरे काहीच नाही, फक्त एकच विचारायचं देव आहे का, आणि त्या व्यक्तीने जे उत्तर दिलं ते लक्षात ठेवायचं आणि पुढे जायचं. बरं ठीक आहे म्हणे. जयदेव तसा त्याचा निरोप घेतला, शेतकऱ्याचा निरोप घेतला, पुढे गेला. पुढे चालता चालता त्याला वाटेत एक व्यापारी भेटला. म्हणजे त्याच्याकडे काही 2-4 गाढवं होती, त्यांच्यावर काही सामान होता, ते घेऊन तो चालला होता व्यापारी. जयदेवने विचारलं तुम्ही कोण आहात, कुठे चाललायत म्हणे. तर तो म्हणाला की मी एक व्यापारी आहे म्हणे, मौल्यवान ज्या वस्तू असतात त्यांचा मी व्यापारी आहे, फार लांबून मी आलेलो आहे, जवळजवळ आता माझा हा प्रवास आहे म्हणे, जवळजवळ 15 ते 20 दिवस झालेली आहेत, मी घराबाहेर आहे. मग जयदेवने त्यांना विचारलं बरं काय, मला एक गोष्ट सांगा म्हणे की देव आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं म्हणे, याच्यावर तुमचं काय मत आहे. त्यावर तो व्यापारी म्हणाला बाबा मी व्यापारी माणूस आहे म्हणे, माझ्यासाठी माझा व्यापार, माझा पैसा हा सर्वोच्च आहे, आणि देवाचं म्हणशील तर म्हणे बघ म्हणे मी घरातून निघालो असतो, दरवेळेस मी घरातनं निघतो, 1 महिन्याचा माझा प्रवास असतो व्यापाराचा, 1 महिन्याचा दौरा असतो. आता मला काही दिवस झालेले घरातनं निघून, या 1 महिन्यामध्ये जर मी आणलेला सगळा माल माझ्या अपेक्षेप्रमाणे भावात जर विकला गेला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे जर मला नफा झाला आणि योग्य वेळेत मी घरी माझ्या बायका मुलांजवळ पोहोचून त्यांच्या हा जो काही कमवलेला नफा आहे त्याच्याने मी जर त्यांना सुख देऊ शकलो तर माझ्यासाठी देव आहे म्हणे, तसं नाही झालं तर नाहीये. बरं ठीक आहे. परत जयदेवने तेच केलं, परत पुढे गेला. पुढे परत त्याला तिसरी जी व्यक्ती भेटली, तर वाटेत जाताना एक छोटंसं देऊळ होतं गणपतीचं, आणि त्या गणपतीच्या देवळामध्ये एक मध्यम वयातील स्त्री पूजा करत होती एकटीच, आणि चिंतेत काहीशी त्याला दिसली. तो मंदिरात गेला आणि त्या स्त्रीला, कारण साधूची आज्ञा होती जी पहिली 5 लोक तुला दिसतील, तुझ्या नजरेस पडतील, त्यांनाच विचारायचं, म्हणून त्याला ती स्त्री दिसली आणि तो त्याला विचारायला गेला की काय ग बाई तू कोण आहे, आणि तू इथे प्रार्थना करतेस, तुझा देवावर विश्वास आहे का म्हणे. देव आहे का म्हणे, खरंच म्हणे. तर ती स्त्री त्याला म्हणाली की मी प्रार्थना करते, पूजा करते याच्यासाठी, कारण की माझ्या लग्नाला जवळजवळ आता 10 ते 12 वर्ष झालेली आहेत, मला अजून मूळ बाळ नाही म्हणे, मी अजून आई झालेली नाहीये, तर माझी आई होण्याची खूप प्रचंड तीव्र इच्छा आहे, आणि मी देवाला तीच विनंती करते म्हणे गेल्या 10-12 वर्षापासून की मी आई व्हावी, मला आई होण्याचं सुख मिळावं. मग तो म्हणाला की देव आहे की नाही याच्यावर तुझं काय मत आहे म्हणे. तर ती स्त्री त्याला म्हणाली की मला जर आई होण्याचं सुख मिळालं, मला जर मुलबाळ झालं, तर माझ्यासाठी 100% देव आहे म्हणे. परत जयदेवने तिचं उत्तर लक्षात ठेवलं आणि काही न बोलता पुढे निघाला. पुढे गेला, त्याला 2 वाटसरू भेटले जे सोबत जात होते, अतिशय घाईघाईने जात होते, लगबगीने. त्याने थांबवलं, 2 मिनिटं थांबा म्हणे, काही क्षण थांबा माझ्यासाठी आणि माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा. तर ते म्हणाले वाटसरू विचार बाबा पटकन. तर त्या जयदेवने पुन्हा तोच प्रश्न विचारला त्यांना की देव आहे की नाहीये, तुम्हाला काय वाटतं म्हणे, मला तुमचं मत सांगा. त्यावर त्या 2 वाटसरूंमधला एक म्हणाला की बघ म्हणे मी इथून 2 गाव पलीकडे राहतो, आणि हे माझ्यासोबत जे आहे ते वैद्य आहेत, तिकडे माझा मुलगा हा गंभीर आजारी आहे, अत्यंत गंभीर परिस्थितीत माझा मुलगा आहे, आणि मी 2 गावं ओलांडून यांना घ्यायला आलेलो आहे, आणि मला अगदी लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे, नाहीतर माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे. जर मी काही वाटेत काही अडथळा न येता मी जर योग्य वेळेत या वैद्याला घेऊन माझ्या मुलापर्यंत पोहोचलो आणि त्याला वाचवू शकलो तर माझ्यासाठी देव आहे, नक्कीच आहे म्हणे. बरं, जयदेवने पुन्हा त्यांना रस्ता दिला मोकळा करून आणि त्यांचं उत्तर लक्षात ठेवलं.
पुढे गेला. आता 4 लोक झाली होती, म्हणजे 4 जणांना त्याचं विचारून झालं होतं. आता शेवटचा व्यक्ती जो त्याला दिसेल 5वा त्याला विचारायचं होतं. पुढे गेला. जशी गावाची वेस लागली, गावाच्या वेशी बाहेर एका झाडाखाली एक कुष्ठरोगी बसला होता. पूर्ण शरीर कुष्ठाने म्हणजे पूर्ण दुर्गंधी शरीराला सुटलेली होती. पूर्ण हातातनं पायातनं अनेक म्हणजे शरीराच्या प्रत्येक भागातनं पू कृमी त्याच्या दिसत होत्या. कुष्ठाने पूर्ण जर्जर झालेला व्यक्ती, पण तो देवाचं नामस्मरण कुठला तरी काहीतरी मंत्र तो पुटपुटत होता, एवढं जयदेवला जाणवलं. तसं त्याने लांबूनच त्याला विचारलं की तू कोण आहेस आणि इथे काय करतोयस. तसा तो कुष्ठरोगी म्हणाला, मी या गावातीलच आहे म्हणे, रहिवासी. साधारण 30 ते 40 वर्षापूर्वी मी या गावात होतो. माझं सर्व सामान्य होतं, माझी परिस्थिती, माझं शरीर, माझं सगळं काही सामान्य होतं. पण माहिती नाही, मला अचानक माझ्या कर्माच्या योगाने हा आजार लागला आणि आता मी आजाराच्या शेवटच्या टप्प्यावर आहे असं मला वाटतंय म्हणे. बहुधा मी काहीतरी खूप पाप केलेलं असेल मागच्या जन्मात, म्हणून मला हे झालं. पण मग एकदा मला एक दिव्य साधू भेटले. त्यांनी मला सांगितलं, त्यांनी मला एक मंत्र दिला आणि त्यांनी सांगितलं की तू तुझा आजार वगैरे याच्याकडे दुर्लक्ष कर, फक्त हा मंत्र तुला 24 तास दिवसभर उठता बसता जपायचा आहे. याच्याने तुझा उद्धार होईल, तुझं जीवनाचं कल्याण होईल आणि तुझी समस्या सुटेल असं त्यांनी मला सांगितलंय म्हणे. तेव्हापासून मी हा मंत्र जपतोय म्हणे. मग त्याला जयदेवने विचारलं की मग देव आहे की नाही, तुझा विश्वास आहे की नाही, काय वाटतं तुला, देव आहे की नाही म्हणे. तर तो व्यक्ती म्हणाला, आता मी साधूने सांगितल्याप्रमाणे मी करतोय, याच्यातनं जर खरंच माझा उद्धार झाला, माझा त्रास निघून गेला, नाहीसा झाला, तर मी मानेल की देव आहे, माझ्यासाठी देव आहे. तर ठीक आहे. जयदेवने परत त्याचं उत्तर लक्षात ठेवलं. 5 लोक झाली. आता तो पटकन घराकडे गेला आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवळात आला. पुन्हा साधूंकडे आला, साधूंसमोर आला आणि पुन्हा त्याने त्या साधूंची भेट घेतली. साधूंनी विचारलं, काय झालं म्हणे, मी काल दिलेल्या आज्ञेप्रमाणे तू केला का, वागलास का. तर म्हटला, हो, मी गेलो, 5 लोक मला भेटली, 5 प्रकाराची. मी 5 एक प्रश्न विचारला, 5 मला वेगवेगळी उत्तरं दिली. तर आता मला सांगा म्हणे, तुम्ही देव आहे का. मग त्या साधूंनी विचारलं, बरं तुला कोण कोण भेटलं आणि त्यांनी काय काय उत्तर दिली मला सविस्तर सांग. जयदेवने 5 लोकांचं वर्णन सांगितलं आणि 5 लोकांनी त्याला काय उत्तर दिले हे सांगितलं साधूंना. तर त्यानंतर ते साधू जयदेवला म्हणाले की तुला जी 5 लोक भेटली आणि त्या 5 लोकांनी तुला त्या एकाच प्रश्नाचं जे उत्तर दिलं, त्या 5 लोकांच्या उत्तरामध्ये तुझ्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे म्हणे, पण तुला ते कळत नाहीये. जयदेव म्हणाला, कसं काय. तसं साधूंनी त्याला सांगितलं, तुला जो पहिला शेतकरी भेटला, शेतकऱ्याने तुला काय उत्तर दिलं की त्याच्यासाठी देव आहे, पण केव्हा, जर का पाऊस पडला, त्याची शेती, त्याचं पीक त्याच्या मनासारखं पिकलं तर त्याच्यासाठी देव आहे, अन्यथा नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, व्यापारी तुला भेटला, व्यापाराने जे सांगितलं की माझा माल जर 1 महिन्यात विकला गेला आणि मला नफा झाला मनाप्रमाणे तर माझ्यासाठी देव आहे, नाही तर नाहीये. तिसरी गोष्ट, तुला जी देवळात स्त्री भेटली, ती म्हणाली की माझी जर आई होण्याची इच्छा पूर्ण झाली तर माझ्यासाठी देव आहे, नाही तर नाहीये. 2 वाटसरू तुला भेटले, त्याच्यातला एक म्हणाला की माझ्या मुलाला जर मी वाचवू शकलो, वैद्याला योग्य वेळेत पोहोचू शकलो तर माझ्यासाठी देव आहे, नाही तर नाहीये. कुष्ठरोगी भेटला तुला, त्याच्यानंतर 5वा, तो कुष्ठरोगी म्हणाला की या मंत्र जपाने जर माझा उद्धार झाला तर माझ्यासाठी देव आहे, नाहीतर नाहीये. आता तू या सगळ्यांचं उत्तरांचं जर व्यवस्थित म्हणे जर विचार केला तर बघ, जो शेतकरी होता तो शेती करत होता, मेहनत करत होता. शेती करणं, मेहनत करणं, वेळ गरज पडल्यास कर्ज घेणं, कर्ज घेऊन शेती करणं, हे त्याचं कर्तव्य आहे, हे त्याच्या हातात आहे. परंतु पाऊस पाडणं हे त्याच्या हातात नाहीये आणि हे त्याला चांगलं माहिती आहे, तरी तो शेती करतोय. दुसरा व्यक्ती, जो व्यापारी 1 महिन्यापासून आपल्या परिवाराला सोडून घराच्या बाहेर आहे,
त्या एका महिन्याच्या प्रवासात त्याच्यासोबत काय होणार आहे, तो एका महिन्यात घरी जिवंत देखील परत येईल की नाही येईल, वाटेत त्याच्यासोबत काय होईल, त्याचा माल विकला जाईल की नाही जाईल, नफा होणार की नाही होणार, हे त्याला काही ठाऊक नाहीये, शाश्वती नाहीये. तरी सुद्धा तो त्याचं कर्तव्य बजावत आहे, घराबाहेर पडलेला आहे. तिसरी गोष्ट, देवळातली स्त्री गेल्या 12 वर्षापासून देवाची पूजा करते, पण पुत्र होणं, आई होणं ही ती देवाकडे रोज विनंती करते, पण तसं होणं हे तिच्या हातात नाहीये, तरी ती करतेय. वाटसरू जो वैद्याला घेऊन जातोय म्हणे, तर त्या वाटसरूला ही शाश्वती नाहीये, त्याच्या मनात अजूनही शंका आहे की मी वेळेत पोहोचेल की नाही पोहोचेल, पण तरी तो प्रयत्न करतोय, त्याचं कर्तव्य करतोय वैद्याला घेऊन जाण्यासाठी. त्याच्यानंतर कुष्ठरोगी, त्याच्या आयुष्याचे अनेक वर्ष कुष्ठात गेले, त्या आजाराच्या तो आता शेवटच्या टप्प्यावर आहे. त्याला फक्त एका साधूने सांगितलं की तू असं कर, म्हणून तो ते नामस्मरण करतोय. नामस्मरण करणं त्याच्या हातात आहे, पण त्याचा रोग बरा करणं त्याच्या हातात नाहीये, तरी तो करतोय. तर साधू म्हणाले की आता या सर्वांचं जर तू पाहिलं तर या सर्व लोकांमध्ये एक गोष्ट जी आहे ती अगदी सारखी आहे, आणि ती गोष्ट म्हणजे ही पाचही लोक त्यांचं काम म्हणजे त्यांचं कर्म करत आहेत, पण त्या कर्माला फळ येईल की नाही येईल हे त्यांच्या हातात नाहीये, आणि त्या कर्माला फळ मिळेल नाही मिळेल हे जरी त्यांना माहिती नाहीये, तरी सुद्धा ते कुठल्या तरी एका अनामिक शक्तीच्या विश्वासावर, कुठल्या तरी अनामिक शक्तीच्या विश्वासाच्या बळावर ते आपलं कर्तव्य करत आहेत, आपलं काम करत आहेत, आणि त्यांचं काम त्यांच्या मनाप्रमाणे झालं तर त्यांच्यासाठी देव आहे. अर्थात त्यांनी अट ठेवलेली आहे, अट नक्कीच ठेवलेली आहे, परंतु ते कुठल्या तरी अनामिक शक्तीच्या बळावर, आणि त्या अनामिक शक्ती जी त्यांना ऍक्च्युअली दिसत नाहीये, त्यांना खरं म्हणजे माहिती नाहीये, पण तरी सुद्धा ते त्या अनामिक शक्तीवर विश्वास ठेवून कर्तव्य बजावत आहेत. आणि त्यांचा हा जो विश्वास आहे, तर तू एक क्षणासाठी विचार कर म्हणे की त्यांच्या पाचींच्या कामामधला हा जो अनामिक एक विश्वास आहे, हा विश्वास जर का तू काढून घेतला तर खाली उरतं काय, विचार कर म्हणे 2 मिनिटं. जयदेवने काही क्षण विचार केला. शेतकऱ्याचा जो पाऊस पडण्यावर विश्वास होता, तो जर काढून घेतला तर शेतकरी शेती करणारच नाही. ठीक आहे. व्यापाऱ्याला जो विश्वास होता की माझा माल विकला जाईल, नफा होईल आणि मी घरी सुखरूप जाईल, हा विश्वास जर काढून घेतला तर व्यापारी घराच्या बाहेर निघणारच नाही. तिसरी गोष्ट, देवळातली स्त्री जो 12 वर्षापासून ती पूजा करत होती, 12 वर्ष झाले तरी अजून तिची इच्छा पूर्ण झाली नव्हती, पण ती अविरत पूजा करत होती, प्रार्थना करत होती. तिचा हा विश्वास जर काढून घेतला तर ती प्रार्थना करायला देवळात पुन्हा कधी येणार नाही. वाटसरू एक व्यक्ती जो वैद्याला घेऊन जात होता, त्याला माहित नाही की घरी केव्हा पोहोचेल, वेळेत पोहोचेल की नाही पोहोचेल, पण तो कर्तव्य करत होता विश्वासाच्या बळावर. तो विश्वास जर त्याला नसता तर तो वैद्यापर्यंत गेलाही नसता, त्याचा मुलगा घरीच दगावला असता. आणि कुष्ठरोगी जो खरं तर मरणाच्या शेवटच्या टप्प्यावर होता, पण त्यालाही विश्वास होता की साधूने सांगितलेलं आहे की नामस्मरण कर, देवाचा मंत्र दिलेला आहे, या मंत्राच्या बळावर देव मला नक्की तारेल. हा विश्वास जर का त्याचा काढून घेतला तर तो कुष्ठरोगी जो मंत्र जपत जपत नामस्मरण करत करत त्या आजाराच्या वेदना विसरला, आणि त्याने अनेक दिवस, अनेक महिने, वर्ष त्या नामस्मरणात काढले. जर त्याचा हा विश्वास काढून घेतला तर तो एवढे दिवस जगला नसता, तो कधीच मेला असता. ही गोष्ट जयदेवच्या लक्षात आली आणि साधूंनी त्याला सांगितलं की बाळा, हा विश्वास जगातला जर का काढून घेतला तर हे जगाचं जे सृष्टीचं जे चक्र चालू आहे, तर हे चक्र पूर्णपणे थांबेल, पूर्णपणे बंद होईल. म्हणजे हे चक्र, हे विश्व जे चाललेलं आहे, तर हे एका विश्वासाच्या, एका अनामिक
गोष्टीवरच्या विश्वासाच्या बळावर ही सृष्टी चाललेली आहे आणि या जगाचा, पूर्ण ब्रह्मांडाचा हा अनामिक शक्तीवरचा जो विश्वास आहे, तो विश्वास म्हणजेच देव आहे. आणि हा विश्वास हा पूर्ण जगामध्ये आहे, चराचरात आहे नव्हे, तर हा विश्वास आणि हा विश्वास रूपी देव तुझ्यातही आहे. जयदेव क्षणभर गांगरला, माझ्यात कस काय देव आहे म्हणे, मी कस काय, मी तर कधी त्या देवाला मानलेलं नाहीये. साधू म्हणाले, नाही नाही, तूही त्याला मानतोस. तर जयदेव म्हणाला, कस काय? तर साधू त्याला म्हणाला की साधी गोष्ट आहे म्हणे, तू जेव्हा काल माझ्याकडे प्रश्न घेऊन आलास तेव्हा मी तुला सांगितलं की तू उद्या सकाळी माझ्याकडे ये, मग आपण या विषयावर बोलूया आणि मग तुला तुझं उत्तर मिळेल. तर तू माझं ऐकलं आणि उद्या सकाळी तू माझ्यावर विश्वास ठेवूनच या ठिकाणी आलास. म्हणजे तुझ्याही मनात विश्वास होता की मी उद्या जर त्या साधूकडे, म्हणजे माझ्याकडे तू आलास तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. हा तुझ्याही मनात विश्वास होता. हा विश्वास जर का काढून टाकला तर तू माझं ऐकलंच नसतं, तू माझ्याकडे पुन्हा आलाच नसता आणि तुला हा सगळा अनुभव आलाच नसता. असं जेव्हा साधूंनी सांगितलं, जयदेवची बुद्धी चक्रावली आणि त्याला याच्यावर काय बोलावं, काय उत्तर द्यावं हे सुचन असं झालं. मग साधूंनी त्याला सांगितलं की देव ही बघण्याची किंवा अनुभव करण्याची गोष्ट नाहीये. देव हा मुळात आपल्या आतच असतो. दैनंदिन जीवन जगत असताना जन्मापासून तर मरेपर्यंत आपण जेही काम करतो, प्रत्येक काम, त्या कामातला आपला जो विश्वास असतो, जी आपली आशा असते ना, ती आशा आणि तो विश्वास म्हणजेच बाळा देव असतो. आणि तो विश्वास, ती आशाच तुम्हाला सबंध आयुष्य तुमचं कर्तव्य बजावण्यासाठी प्रेरित करत असतो. तुम्ही पडतात, हारतात, संकट येतात, अनेक वेळा तुम्ही पडतात, संकट तुम्हाला पाडतात, पण तुमच्या मागे उभा असलेला हाच अनामिक विश्वास, हीच अनामिक शक्ती तुम्हाला पुन्हा उठवते, पुन्हा उभं करते आणि पुन्हा चालायला प्रेरित करते. आणि हाच विश्वास म्हणजेच ईश्वर असतो. ईश्वर कुठेही एका देवळात किंवा एका दगडाच्या मूर्तीत किंवा कुठेही एका ठिकाणी नाहीये. हा विश्वास चराचरात आहे, प्रत्येक प्राणी मात्रात आहे आणि प्रत्येक घटनेत आहे, प्रत्येक क्षणात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही गोष्ट आणि या गोष्टीतनं ही गोष्ट कशी वाटली, कथा कशी वाटली आणि या गोष्टीतनं तुम्हाला काय समजलं, काय याचा अर्थ आहे, मोरल आहे? मोरल तर एकच आहे की देव आहे का? तर ह्या गोष्टीतनं आपल्याला कळतं की देव हा नक्कीच आहे, पण देवाला बघायचं कसं, देवाकडे कोणत्या नजरेने बघायचं किंवा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे हे आपल्याला या गोष्टीतनं कळतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला, मला कमेंट करून नक्की कळवा. तुमचा काही प्रश्न असेल तर तोही विचारा. आणि नवीन कोणी असेल चॅनलवर, प्रथम कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक नक्की करा व्हिडिओला. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.